सोलापूर शहरात विविध ठिकाणी बीओटी प्रणाली अंतर्गत व्यापारी संकुल व परवडणारी घरे उभारण्याकामी व्यावसायिक विकासक तसेच नागरिकांचे मत जाणून घेण्याबाबत 3 मे रोजी जाहीर प्रसिद्धीकरण केले होते। या जाहिरात सोलापूर महानगरपालिकेच्या मालकीच्या जागेत उत्पन्न वाढीच्या दृष्टिकोनातून विविध ठिकाणी बीओटी प्रणाली अंतर्गत व्यापारी संकुल व परवडणारी घरे उभारण्यात येणार आहेत। यात व्यापारी संकुल अंतर्गत बेगमपेठ येथे मटण मार्केट उभारणे, पाच्छापेठ येथे शासन मंजुरीने बीफ मार्केट व व्यापारी संकुल बांधणे, साखरपेठ येथील नाल्याची जागा आरक्षण येथे भाजी मंडई आणि व्यापारी संकुल उभारणे, पुणा चौत्रा नाका येथे हायवे अम्युनिटी सेंटर बांधणे, 7 रस्ता बस डेपो येथील जागेमध्ये बीओटी अंतर्गत व्यापारी संकुल बांधणे, मुळेगाव रोड आधुनिक कत्तलखाना बीओटी प्रणाली अंतर्गत बांधण्यात येणार असल्याची माहिती सांगणारी जाहिरात देण्यात आली होती। पालिकेच्या बीओटी प्रणाली अंतर्गत बांधण्यात येणारे व्यापारी संकुल आणि परवडणारी घरे या विकास कामांतर्गत शहरवासियांची मते जाणून घेण्यासाठी 9 मे पर्यंतची आपली हरकत नोंदवावी असे आवाहन जाहिरातीच्या माध्यमातून पालिका आयुक्तांनी केले होते। बीओटी प्रणाली अंतर्गत सुचवलेल्या कामाला सकल हिंदू समाज आणि जैन समाजाच्या वतीने हरकत घेण्यात आली। यापूर्वी सोलापूरने जन आंदोलन करून मुळेगाव येथील सोनाकू कत्तलखाना बंद पाडला। शहर आणि परिसरात कत्तलखाने उभे केले जाऊ नयेत असा पालिकेच्या सर्वसाधारण सभेने ठराव केलेला आहे। तरी देखील पालिका प्रशासन बीओटी तत्वावर शहर परिसरात बीफ मार्केट आणि मुळेगाव येथे बीफ कत्तलखाना उभारण्यासाठीची तयारी करत आहे, हे योग्य नसल्याचे म्हणत शुक्रवारी सकल हिंदू समाज आणि जैन संघटनेच्या प्रमुखांनी आपली हरकत पालिका प्रशासनाकडे नोंदवली आहे। सकल हिंदू समाज आणि जैन संघटनेचे प्रमुख पालिका प्रशासनाकडे हरकत नोंदवून आल्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले, आज या ठिकाणी महापालिकेपुढे सर्व हिंदुत्ववादी संघटनेकडून आणि जो महापालिकेने बीओटी तत्वावरती मुळेगावातील कारखाना पुनरुज्जीवित करण्याचा कयास केला होता, विचार मांडला होता आणि त्यामुळे त्याला प्रखर विरोध करण्याकरता आम्ही सगळेजण हिंदुत्ववादी संघटनेचे लोक इथे आलोत आणि तशा प्रकारचं निवेदन दिलं आणि थोड्याशा एवढ्या चपराकीने त्यांनी आपल्या कार्यक्रमाला स्थगित द्यायचं ठरवलेलं आहे। पण मात्र दुसरी चपराक बसल्याशिवाय हा कायमचाच विषय सोडून देतील असं वाटत नाही आणि त्यामुळे आमची विनंती आहे की अशा प्रकारचे कृत्य करू नये। महाराष्ट्र सरकारने गाईला राजमातेचा दर्जा दिलेला आहे। आज देशाची कडवट बदललेली आहे, ही हिंदू राष्ट्र होण्याच्याकडे देश चाललेला आहे आणि तुम्ही मोगलाईकडे न्यायचं काम करू नका अशी आमची विनंती आहे। आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये सोलापूर शहराच्या परिसरात हा कत्तलखाना जो तोडून मोडून ध्वस्त केलेला आहे त्याकरता महापालिकेने 1.5 कोटी खर्च केलेले आहेत। ते 1.5 कोटी आयुक्ताच्या पगारातून वसूल करायला हरकत नाही, पण मात्र यापुढे असा कुठलाही कारखाना होणार नाही अशा प्रकारची आणि त्यांनी आम्हाला हमी द्यावी किंवा तो जो विषय आहे तो आणि वास्तविक रद्द करावा अशी आमची विनंती आहे। आक्षेप घेतला होता आणि बीफ मार्केटचं त्यांनी जी शुद्धीपत्रक करून त्याला मटन मार्केट असं केलं। त्यानंतर पुढचा एक विषय होता जो मुळेगावचा कत्तलखाना वर्ष चालू करण्याचा। 15 वर्षापूर्वी आम्ही जवळपास एक 11 दिवसाचं एक लाक्षणिक उपोषण आमरण उपोषण आम्ही विलासभाई शहांच्या नेतृत्वाखाली केलं होतं। त्यावेळेला महानगरपालिकेने आणि आयुक्तांनी सर्वांनी आम्हाला कायमस्वरूपी हा कारखाना बंद करू आम्ही असं आश्वासन दिलं आणि त्याप्रमाणे गेल्या 15 वर्ष तो बंद होता। हा पुनश्च हा मेलेलं मडं उकरून काढला असं मला हरकत नाही आणि ते मडं उकरून काढून आज हा विषय मांडला होता। त्या गेल्या 3 दिवसापासून सर्व कार्यकर्त्यांनी आणि या विरोध करणाऱ्यांनी सर्वांनी ईमेल स्ट्राईक केला। आयुक्तांच्या आणि महानगरपालिकेच्या साईटवरती जाऊन हजारोच्या संख्येने ईमेल्स गेलेले आहेत आणि त्या ईमेलचा निषेध पाहता आणि त्याची तीव्रता पाहता आता आम्हाला मीटिंग सुरू झाल्यानंतर आल्याच पहिल्यांदा त्यामुळे सुरू करण्याचा विषय आम्ही स्थगित केलेला आहे। आमची पुन्हा त्यांना विनंती आहे, नुसतं स्थगित करू शब्द चालणार नाही। कार्यकर्ते बेचैन आहेत, अस्वस्थ झालेले आहेत आणि हा रद्द केल्याशिवाय ते थांबणार नाहीत, त्यामुळे तो तुम्ही कायमस्वरूपी रद्द करावा हीच नम्र विनंती आहे। धन्यवाद आणि मी आयुक्तांचा आणि प्रशासनाचा स्थगित केल्याबद्दल आभार व्यक्त करतो।